जन्मासी आला, गेला गेला व्यर्थ मरून गेला, काय त्याचा उपयोग? रडत यावे येताना पण हसत जावे जाताना, हा आदर्श ज्या माणसाने आपल्या जीवनात घालून घेतला त्याच माणसाने कीर्तीच्या उत्तम शिखरावर आपलं नाव कमावलं. पण हरिनारायणचं जप करता करता केव्हा हे पाय पाताळ होण्यास लागले काही कळलंच नाही. परंतु आता आलोय तर आलो याची जाणीव भद्रासुरास करून द्यावी आणि म्हणूनच नारदा आलास? होय आलायस तर ये, बसायचं असेल तर बस, नाही तर आल्या पावलांनी निघून जा. नेहमी स्वागत करणारा भद्रासूर आता आल्या पावलांत परतायला सांगतोय. नक्की यात अहंकार दडलाय, पण या अहंकाराचं निर्मूलन कसं करावं हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि म्हणूनच भद्रासुरा आता आलोय तर बसतो रे बाबुड्या. अरे तसं नव्हे रे, म्हटलं बसतो रे आता. चल बस बस. अरे नारदा, इथे येण्याचं कारण? कारण तर आहे, बरेच दिवस झाले तुझी चाहूल कुठे लागली नाही. म्हटलं बघी आहेस की नाही ते. आहेस की नाही ते म्हणजे मारून टाकतोस काय? अरे तसं नव्हे रे, बरेच दिवस झाले तुझी चाहूल कुठे लागली नाही. आज आलोय पण एक गोष्ट सांग, तू निघालायस तरी कुठे? ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवाकडे? का बरं? अमरत्वाचे वरदान पाण्यासाठी. तुला आणि अमरत्वाचं वरदान? अरे या पाताळ गुणाचा सम्राट तू, हे तुझी प्रजा, काय तुझं ते ऐश्वर्य, आणि तुला काय गरज या अमरत्वाच्या वरदानाची? गरज आहे ती फक्त या 33 कोटी देवतांचा नाश करण्यासाठी. अरे देवतांचा नाश करायला निघालास, परंतु हे तुझं साम्राज्य आहे, काय हे तुझं ऐश्वर्य आहे, याचा उपभोग घेणारा कोण नको का? म्हणजे अरे लग्न करायला हवं तुला. अरे लग्नात ना, लग्न करायला झालं तर इथे पोरीच्या रांगा लागतील, रांगा. असायला काय झालं? अरे या पाताळ भुवनातल्या स्त्रिया, अरे बघ त्यांच्याकडे, एकीचे कान मोठे, एकीचं नाक मोठं आहे, तुला शोभणार आहे ते? मग याच्यावर काय उपाय? उपाय? अरे मृत्यू लोकीचा बघ तिकडचं सौंदर्य. सौंदर्य? काय त्यांचे गोरे गोरे गाल, काय त्यांचे गोरे गोरे. अरे 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 नारद आहे मी, ब्राह्मण आहे. अरे चुकलं, मला वाटलं ती सौंदर्यवतीच आहे की काय. अरे तसं नाही, ते सुंदर मात्र आहेत. काय त्यांचे रेशमी केस, रेशमी केस, वा वा वा. काय त्यांचे नयनी नेत्र, नयनी नेत्र. अगदी तुला शोभेल अशी, तुला नक्कीच तिथे गावेल. नक्की? होय. मग आत्ताच निघालो मी त्या मृत्यूला काय. गेलं वाटतं, पण आता गेलाय, याचं लग्न मी चांगलंच लावतो बरं का. पण आता मी नारद आहे, कळी लावणं हे माझं परम कर्तव्यच आहे. आता कळी लावल्याशिवाय काय राहणार नाही. या सुखाचा देव वेळावला, देव वेळावला, वैकुंठ सोडून